कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळाची नुसती बातमी आल्यावर सगळं घर कसं अगदी आनंदानं भरून गेलेलं आहे। दुर्गा, माझी सगळ्यात मोठी इच्छा तू पूर्ण केलीस बाळ। देवाचे खूप खूप आभार। तेव्हा पुढे गोड ठेवायला हवं। तो पण त्याआधी किशोर, दुर्गाला एका चांगल्या गायनाकडे घेऊन जा। इट्स इम्पॉर्टंट। जा तुम्ही आताच। निघा निघा। हा, मी देवापुढे दिवा लावते। अभि 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 मी खूप 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 खुश आहे। तुम्हाला कळतंय का, दुर्गा आई होणार आहे। आपल्या घरात असं छोटंसं बाळ येणार आहे। दुर्गाने तर किती वर्ष वाट पाहिली असेल ना क्षणाची। मला म्हणजे आता कळतच नाही काय करू आणि काय नको असं झालंय मला। आपण ना तिचे सगळे हट्ट पुरवायचे, तिला अजिबात टेन्शन होऊ द्यायचं नाही, कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही, खूप काळजी घ्यायची तिची। आणि मला वाटतंय तुम्ही ना आता वेगळा एक शेफच अपॉइंट करा तिच्यासाठी। म्हणजे कसं तो तिला जे जे आवडतं ते सगळं तिला छान बनवून देईल। आता डोहाळे नको का पुरवायला तिचे। अरे आणि हो, सगळ्यात महत्वाचं मला वाटतंय ना, आपण तिची रूम रिडेकोरेट करूया। तिच्या कन्व्हिनियन्स नुसार नको का, आता बाळ येणार आहे। मी काम करते, मी लक्ष्मी आणि सरस्वतीला सांगते की तुम्ही दुर्गाला विचारा तिला काय हवंय। सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल मॅडम। अभि, दुसऱ्यांच्या आनंदात किती आनंद मिळतो का तुला? अभि, दुर्गा काही दुसरी आहे का? आपलीच आहे। आणि मला ना खात्रीच आहे, एकदा का लहान बाळ आपल्या घरात आलं ना की सगळ्यांच्या मनातले सगळे रुसवे फगवे सगळे पळून जातील आणि आपलं घर असं छान आनंदी आणि हसरं होईल, हो की नाही? असंच होईल। बजर, तुम्ही जर इथे जात बजर, आजीने बजर वाजवला नाही? म्हणजे नेहमी हे जे शिक्षा करतात, आज आजी शिक्षा करणार आहेत का? काय झालंय आजी? सांगते। आई काय झालंय? काय प्रॉब्लेम नाही? काय बोलायचं तुला? दुर्गा किशोर आले नाही अजून? नाही, अजून आले नाही येत ते, पण येतील। मी एका वेगळ्याच कारणासाठी बजर वाजवला। आजी अहो, काय झालं? आमच्याकडनं काही चूक झालीये का? अगं नाही ग बाळा, किती पॅनिक होताय तुम्ही। बजर काय फक्त शिक्षा होण्यासाठीच वाजवतात का? हा, तुम्ही सगळी खाली यावेत म्हणून मी बजर वाजवला। मला वाटलंच होता आजी, तू कधीच कोणालाच शिक्षा देऊ शकत नाहीस। हो, पण मी काम तर वाटू शकते ना तुम्हाला। काम? कसली काम आजी? अगं आपल्या घरामध्ये आता बाळ येणार आहे, तेव्हा घरामध्ये थोडाफार बदल होईलच ना, आपल्याला करायलाच हवा। हा, आणि पुन्हा दुर्गाचे लाड, डोहाळ जेवण हे सगळं करायला पाहिजे की नाही मग? अच्छा तसं। आजी, मला तर वाटतंय आपण ना लिस्टच करून घेऊ सगळ्या कामांची, म्हणजे कसं काही राहणार नाही। आणि मला वाटतंय दुर्गा बरोबर डॉक्टरांकडे मीच जाणार आणि तिचं डाएट चार्ट ते पण बनवायला लागेल। मी आजच आपल्या शेफशी बोलते आणि ते सगळं अरेंज करते। आता डाएट सुद्धा। आय नो तू आजी होणार आहेस, पण मी ते आजोबा होणार आहे ना, तर आम्हाला पण काही काम करू दे की नाही? हो ना, आणि मी पण तर काकू होणार आहे ना बाळाची। मला दुर्गावेनी आणि बाळाची काळजी घ्यायची। म्हणूनच मी सगळ्यांना काम वाटून देणार आहे, चालेल ना? बरं, आता सगळ्यात पहिल्यांदा सरस्वती आणि लक्ष्मी तुम्ही दोघींनी मिळून दुर्गाची रूम स्वच्छ करायची। धुळीचा एक कणही तिथे राहता कामा नये, बाळाला त्रास होईल ना। हो आजी,
ओके आजी, मी रूम अशी चक्काचक करते ना की दुर्गा वहिनी स्वतःची रूम ओळखणार पण नाही. अगं पण सरस्वती, त्यांना जर रूम ओळखता आली नाही तर मोठा प्रॉब्लेम होईल ना बाळा. अय्या हो. नाही छान करते, छान. बर, प्रमोद आणि विराज, तुम्ही एक लक्षात ठेवा, किशोरला पूर्णतः दुर्गाला वेळ द्यायला लागणार आहे, तेव्हा तुम्हाला किशोरची कामं करावी लागतील. कराल ना बाळांनो? डोंट वरी आजी. बघ, आता दादा जर घराबाहेर गेला ना तर तो दुर्गा वहिनी सोबतच जाईल. आय प्रॉमिस. हो आजी. बाबा, चांगली गोष्ट आहे. आजी, पण मला काय वाटतंय, त्या दोघांना ना आपण कुठेतरी असं 2 दिवस निवांत पाठवायला हवं. हा हो, कल्पना चांगली आहे. आपण डॉक्टरांना विचारून तसं करूही शकतो. पण बाळा, खरं तर अशा अवस्थेमध्ये बाहेर जाणं, प्रवास करणं जरा अवघड जाईल. काय एक काम करा, यश, रेवती, तुम्ही दुर्गाच्या डाएटची काळजी घ्या. चालेल? आजी, तुम्ही काही काळजीच करू नका. आता दुर्गाताई आणि बाळ दोघे एकदम हेल्दी राहतील, ही जबाबदारी आमची. वा. आजी, तू अजिबात काळजी नको करूस. काय आहे, रेवती बरोबर राहून राहून ना मी पण थोडंफार कुकिंग शिकलोय. मला पण जमतं थोडं थोडं कुकिंग. आणि मी बाळाचा मामा आहे ना, तर मी ताईला खूप पौष्टिक खायला घालेन. काय आहे, शेवटी बाळ माझ्यासारखं गोड आणि क्यूट व्हायला पाहिजे ना, बरोबर की नाही? किती छान रे, अगदी बरोबर बोललास तू. आणि हे बघ बाळा अभिराम, तुला डॉक्टर्सच्या अपॉइंटमेंट्स वरती लक्ष द्यायचंय. हं? होय, मी सगळ्या डॉक्टर्स बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये राहील. डोंट वरी. आणि आता लीला, तू आणि मी, आपण दोघींनी दुर्गाचे लाड करायचे. कळलं तुला? म्हणजे अगं, आता हे काय म्हणतात त्याला, चोरोटी झाली किंवा डोहाळ जेवण झालं, ह्याचं सगळ्याचं प्लॅनिंग आपल्यालाच करायचंय. तेव्हा मला तुझी मदत लागणार बाळा. करशील ना? आजी, चोर ओटी म्हणजे आपण ओटी चोरायची? चोरायची नसते. सगळ्यांच्या नजरा चुकवून आपल्याला ओटी भरायची असते, गुपचूप, म्हणून त्याला चोरोटी म्हणतात. तू ना आजी, मीच सगळी मदत करेन. पण मी काय म्हणते, त्याच्या आधी दुर्गाची रूम डेकोरेट करू का मी? छान वाटेल तिला. ताई, मस्त आयडिया. मी तुला मदत करते रूम डेकोरेट करायला. चालेल? चालेल चालेल. हो, आता स्टाफ आणि सगळ्या एम्प्लॉईज बरोबर ही गुड न्यूज शेअर करावी लागेल. मी पेढे मागवतो आणि काय काय त्यांना गिफ्ट वगैरे. नाही अभिराम, एक मिनिट थांब. स्टाफला इतक्यात सांगून उपयोग नाहीये. आपल्याला चोरोटी भरायची असते आणि ती 3 महिन्याच्या आत भरायची असते. ते झाली ना की मग तू सांगू शकतो स्टाफला. कळलं? मी गुरुजींना विचारून सगळं प्लॅन वगैरे करते याचा. आणि आता आपण सगळेजण कामाला लागूया का? म्हणजे सगळ्यांना कामं कळली आहेत ना, म्हणून म्हटलं. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.